जय शिवराय मित्रांनो आपला आजचा जो काही व्हिडिओ आहे तो आपण धीरे धीरे से मेरी जिंदगी में आना ह्याचं जे काही इन्स्ट्रुमेंटल म्युझिक आहे त्या इन्स्ट्रुमेंटल म्युझिकवरती आपण बीटसिंग्स व्हिडिओ एडिटिंग केलं आहे। तर मित्रांनो व्हिडिओ बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर जे काही बीट मार्क करण्यासाठी व्हिडिओ मी तुम्हाला प्रोव्हाइड केला आहे, सिंपली तो व्हिडिओ आणि त्याचाच ऑडिओ तुम्हाला या ठिकाणी एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचा आहे। एक्स्ट्रॅक्ट केल्यानंतर आता मित्रांनो ते बीट 1 2 3 अशा सगळ्या ज्या काही बीट आहेत त्या बीट मी मार्क करून दिले। आता तुम्हाला काय करायचं आहे, जिथं आपली बीट चेंज होते इथे बघू शकता दुसरं आहे, इथे यायचं आहे, व्हिडिओला सिलेक्ट करायचं आहे, स्प्लिटवरती क्लिक करून व्हिडिओला स्प्लिट करून घ्यायचं आहे। नंतर पुढच्या बीटवरती यायचं आहे, इथे व्हिडिओला सिलेक्ट करायचं आहे, स्प्लिटवरती क्लिक करायचं आहे। असं मित्रांनो जेवढे पण बीट आहे त्या बीटला तुम्हाला स्प्लिट करायचं आहे। स्प्लिट केल्यानंतर आता ही जे काही स्प्लिट केलेले व्हिडिओ आहे त्या व्हिडिओला तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे आणि खाली रिप्लेसचा एक ऑप्शन बघायला भेटणार आहे। सिंपली त्या रिप्लेसवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। ओके, तर या ठिकाणी ह्या ठिकाणी रिप्लेसचा ऑप्शन आहे, तर मी क्लिक करतो। रिप्लेसवरती क्लिक केल्यानंतर फोटोच्या सेक्शनवरती क्लिक करायचं आहे। फोटोजवरती क्लिक केल्यानंतर आता मित्रांनो ज्या फोटोचा व्हिडिओ तुम्ही या ठिकाणी बनवणार आहे सिंपली त्याचा फोटो तुम्हाला या ठिकाणी ॲड करून घ्यायचा आहे। तर बघू शकता या ठिकाणी आपला फोटो रिप्लेस झाला आहे। तुमचा फोटो जर फुल स्क्रीनला सेट होत नसेल तर प्रॉपर त्याला झूम करून तुम्ही फुल स्क्रीनला सेट करून घ्या। आता जेवढे पण फोटो वगैरे आहेत ते सगळे फोटो वगैरे मी ॲड करून घेतो आणि तिथून पुढची प्रोसेस जी काय आहे ते ॲड केल्यानंतर दाखवतो। तर मित्रांनो फोटो वगैरे ॲड करून सगळे इफेक्ट सगळे मी अप्लाय करून ठेवले। आता तुम्हाला कसं इफेक्ट वगैरे लावले हे सांगतो। सगळ्यात अगोदर मित्रांनो आपला जो काही पहिला फोटो याला तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे। पहिल्या फोटोचा सिलेक्ट केल्यानंतर ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे। इन ॲनिमेशनमध्ये तुम्हाला इथे बघू शकता क्लिक ओपन नावाचं इथं इफेक्ट बघायला भेटते, म्हणजे ॲनिमेशन। सिंपली ॲनिमेशन लावायचं, ह्याची जी काही खालची ड्युरेशन दिसत्या ते 1.7 सेकंदवरती ठेवून ओकेवरती क्लिक करायचं आहे। आता मित्रांनो पुढचा जो काही फोटो याला तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे, ॲनिमेशनवरती क्लिक करून कॉम्बोची कॅटेगरी सिलेक्ट करून इथे तुम्हाला पेंडुलम 1चं ॲनिमेशन लावायचं आहे। पुढच्या फोटोला पेंडुलम 2चं ॲनिमेशन लावायचं आहे। नंतर मित्रांनो पेंडुलम 1 पेंडुलम 2 अशा पहिल्या फोटोनं तुम्हाला पेंडुलम 1 2चं ॲनिमेशन लावायचं आहे। नंतर मित्रांनो पुढचा फोटो त्याला तुम्हाला बघू शकता इथं ॲनिमेशनवरती क्लिक करायचं, कॉम्बोमध्ये तुम्हाला राईट झूम नावाचं ॲनिमेशन बघायला भेटतंय। सिंपली हे ॲनिमेशन लावायचं आहे, ओकेवरती क्लिक करायचं आहे। पुढच्या फोटोला लेफ्ट झूम नावाचं ॲनिमेशन लावायचं आहे। त्याच्या पुढचा जो काही फोटो आहे त्याला राईट झूम आणि नंतर तुम्हाला लेफ्ट झूम असं ॲनिमेशन लावायचं आहे। ओके, नंतर मित्रांनो त्याच्या पुढचा जो काही फोटो आहे त्याला तुम्हाला सिलेक्ट करून ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे, कॉम्बोवरती क्लिक करून 3D कार्ड 2 नावाचं ॲनिमेशन इथं लावायचं आहे, ओकेवरती क्लिक करायचं आहे। नंतर 3D कार्ड 3, नंतर 4 5 आणि 6 या प्रकारचं तुम्हाला असे हे सलग बॅक टू बॅक ॲनिमेशन लावायचं। तिथे बघू शकता आपलं जे काही लास्टला आहे ते 3D कार्ड 6चं ॲनिमेशन आहे। तर या प्रकारे ॲनिमेशन लावायचं। नंतर पुढचा जो काही फोटो आहे त्याला तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे, ॲनिमेशनवरती क्लिक करून कॉम्बोमधनं स्लिप अँड स्लाईड 2चं ॲनिमेशन लावायचं आहे, ओकेवरती क्लिक करायचं आहे। स्लिप अँड स्लाईड 1चं ॲनिमेशन लावायचं आहे पुढच्या फोटोला। नंतर मित्रांनो पुढचा जो काही फोटो आहे त्याला तुम्हाला डिस्टॉर्ट, एक मिनिट सांगतो कुठला आहे, या ठिकाणी फोटोला सिलेक्ट करून ॲनिमेशनवरती क्लिक करा, डिस्टॉर्ट राईट नावाचं ॲनिमेशन लावायचं आहे कॉम्बोमधनं। नंतर ओकेवरती क्लिक करायचं आहे, डिस्टॉर्ट लेफ्टचं ॲनिमेशन लावायचं आहे। आता जो काही पुढचा फोटो आहे त्याला मित्रांनो तुम्हाला नंतर पेंडुलम 1 पेंडुलम 2 आणि त्याच्या पुढचं जे काही फोटो आहे त्याला देखील तुम्हाला इथं राईट झूमचं ॲनिमेशन लावायचं आहे। सॉरी एक मिनटं, राईट झूमचं आहे का बघतो, हां राईट झूमचंच आहे। नंतर ओकेवरती क्लिक करायचं आहे। नंतरचा पुढचा जो काही फोटो आहे त्याला लेफ्ट झूमचं लावायचं आहे। त्याच्या पुढचा मित्रांनो आपला जो काही फोटो आहे त्याला तुम्हाला राईट झूमचं डबल लावायचं आहे। नंतर पुढच्या फोटोला लेफ्ट झूमचं लावायचं आहे। ओके, आता मित्रांनो पुढचं जे काही फोटो आहे त्याला बघू शकता इथं स्लिप अँड स्लाईड 2चं ॲनिमेशन लावले। नंतर त्या पुढचा जो काही फोटो आहे त्याला स्लिप अँड स्लाईड 1चं लावले आणि जो काही लास्टचा आपला फोटो आहे त्याला सिलेक्ट करून ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे, आउट ॲनिमेशनला सिलेक्ट करायचं आहे। इथे तुम्हाला फेड आउटचं ॲनिमेशन लावून जे काही खालची ड्युरेशन आहे ते एकदम फुलवरती ठेवून ओकेवरती क्लिक करायचं आहे। तर मित्रांनो आय होप की तुम्हाला सगळे ॲनिमेशन समजले असतील। आता तुम्हाला काय करायचं, इफेक्ट ॲड करण्यासाठी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला प्रॉपर कुठे यायचं आहे बघू शकता, 1 सेकंदाच्या थोडंसं मागे या ठिकाणी 1 सेकंदाची काही सुरुवातीचे 0 आहे ते 0च्या जरासं मागे यायचं आहे। हे त्यानंतर तुम्हाला व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून बटरफ्लायची कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे आणि बटरफ्लायला सिलेक्ट केल्यानंतर इथे पहिलाच एक इफेक्ट आहे बघू शकता बटरफ्लायचा, तो बटरफ्लायचा इफेक्ट इथे ॲड करून ओकेवरती क्लिक करायचा आहे। इफेक्टची जी काही म्हणजे ड्युरेशन आहे ती ड्युरेशन तुम्हाला इथे बघू शकता, आपली जी काही पहिली बीट आहे म्हणजे पहिला फोटोची जिथं आपण स्प्लिट केला आहे तिथेपर्यंत तुम्हाला ठेवायचं आहे। नंतर मित्रांनो व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे, इथे बघू शकता एक नेचरची कॅटेगरी आहे। सिंपली या नेचरमधनं तुम्हाला स्नो मिस्ट नावाचा एक इफेक्ट आहे बघू शकता, तर हा स्नो मिस्टचा इफेक्ट ॲड करून ओकेवरती क्लिक करायचा आहे। नंतर मित्रांनो ॲडजस्टवरती क्लिक करायचं आहे, ॲडजस्टवरती क्लिक केल्यानंतर फिल्टरचे जे काय असणार आहे ते फिल्टर तुम्हाला 0वरती क्लिक करायचं आहे। फिल्टर 0वरती क्लिक केल्यानंतर आता मित्रांनो ज्या प्रकारे तुम्ही वाईड बॉर्डर साईडला बघताय, बॉर्डर म्हणू शकत नाही त्याला, तर ते तुमच्यासमोर या ठिकाणी येणार आहे। आता सिंपली ओकेवरती क्लिक करा आणि ह्या इफेक्टची जी काही लेंथ आहे ते एकदम लास्टपर्यंत तुम्हाला वाढवून घ्यायची आहे।
आता सुरुवातीला यायचं आहे, बॅक येऊन ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे. जी काही PNG मी तुम्हाला ही प्रोव्हाइड केल्या ती PNG तुम्हाला इथं व्यवस्थितरित्या ज्या प्रकारे व्हिडिओमध्ये दिसत्या त्या प्रकारे तुम्हाला सेट करायची आहे. ह्याची देखील जी काही लेंथ असणार आहे ती लेंथ तुम्हाला लास्टपर्यंत वाढवून घ्यायची आहे. लास्टपर्यंत वाढवल्यानंतर बघू शकता मित्रांनो, एकदम सिम्पली आणि एकदम जबरदस्त व्हिडिओ आपला तयार झाला आहे. आता व्हिडिओला सेव्ह करण्यासाठी सिम्पली ज्या प्रकारे स्क्रीनवरती सेटिंग दिसते ही सेटिंग तुम्हाला अप्लाय करायची आहे आणि एक्सपोर्टवरती क्लिक करून व्हिडिओला गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्यायचं आहे.